नमस्कार मंडळी. आम्ही उद्या गावाक जातो आणि मी खूप खुश असे. आणि म्हाका माहीत नाही का पण कालपासून म्हाका खूप रडाक येता. म्हणजे असं कधीच झालं नाही की मी गावाक जाते आणि रडाक येता. ह्या टायमाक कदाचित जास्त दिवस झाले म्हणून पण वाटत असतात. आणि काल रात्री तर इतका म्हाका रडाक येत होता ना की म्हाका सारखी माझ्या आई पप्पांची आठवण येत होती. मी तुमका सांगते, लग्न झालं ना तेव्हा पण म्हाका रडाक येऊक नव्हतं. म्हणजे तेव्हा पण म्हाका आई वडिलांची एवढी आठवण येऊक नव्हती एवढी म्हाका काल रात्री येत होती. आणि खूप एक्साइटमेंट असं म्हाका कधी एकदा गावाक जाते आणि कधी एकदा आई पप्पांका भेटते असं झाला. तर आता माझी पॅकिंग सुरू असा. सागर पण कामावर नाही येले की त्यांची मी सगळे काही कपडे वगैरे असतात ते घडी करून ठेवले. त्यांना हवे तर ते त्यांची बॅग भरतले. तर फायनली जवळजवळ किती आम्ही माझ्या मते एप्रिल एंडिंगला आम्ही गावात गेलो होतो. आणि मी जवळजवळ राहिले होते 15 दिवस. 7 ते 8 तारीखला काहीतरी मी इले होते. मे जून नाही, एकच महिनो नाही, 1.5 महिनो होतिलो. बरोबर 1.5 महिनो होतिलो असा. तर आज उद्या सकाळी आम्ही गावाक जातो. उद्या सकाळी आमची ट्रेन, आम्ही दुपारपर्यंत गावाक पोचतलो. खूप हॅपी असं आहे. कधी एकदा गावाक जाते आणि बऱ्याच जणांका माझे गावचे कंटेंट, गावचे व्हिडिओ आवडतात. तर आता ना तुमका माझे गावचे व्हिडिओ बघूक गावतले असत. बरीच जणं मला सांगतात गावाक कधी जातलं, आम्ही गावचे व्हिडिओ मिस करतो. तर आता गावचे व्हिडिओ येतले असतात. तर तुम्ही माका कोणी फॉलो करूंक नसतात त्यांनी माका पटापट फॉलो करून घेवा. गाईज, आम्ही सकाळी 4 वाजता उठलो. नंतर आम्ही गाडी घेऊनच दादरला गेलो. आणि आमचे तिथे दीर राहतात दादरला. मग त्यांच्या तिथे आम्ही आमची बाईक लावली. आणि आता जवळजवळ किती 5:15 5:30ला दादरला आमची ट्रेन आली. आणि सागरचे कलीग पण आहेत आणि त्यांची मिसेस पण. मी शुद्ध मराठी का बोलते, मी तर ब्लॉग मालवणीच सुरू केलं आहे. अरे यार, खूप कन्फ्युजन होता. आता गावात जाते म्हटल्यावर मी मालवणीतच ब्लॉग बनवतेला. काय झालं रे? बघा येऊन दे त्यांना आरामात येऊन दे. कधी एकदा गावात जातं असं झाला. सागर इकडे काय सांगते. हो, गीतांजली, मला ना तुझा नंबर दे. हा, अरे घेतला ना नंबर तू? हो, घेतला मी नंबर. घेतला. लावते ना फोन मोबाईल मध्ये. कशा तू मला नंबर देणार नाही? खूप वर्षानंतर आम्ही परत एकत्र झालो. कधी आपण दहींडीला एकत्र गेलो होतो ना, आणि कणकणीत नाही, याला पण गेला होतात ना तुम्ही आंबोलीला? आंबोलीला एकत्र. म्हणजे ते ऍक्च्युली कसं झालं होतं, आम्ही सगळे एका ठिकाणी झालो डेस्टिनेशनला. आता कसं, त्यावेळी कसं झालं होतं, मी रत्नागिरीत उतरणार होतो, हा कणकवलीला. कणकवली आई काय म्हणतात? सबस्क्रायबरांची दृष्ट लागली असेल तर ओवाळून टाकू काय विचारता. अरे बाप रे. तर फायनली अरे थांबलोय आम्ही घरी पोचलोय. अरे कुठे गेलास तू? थांब. ट्रेनने कणकवलीवर आलो आणि तिथून फ्लाईटने आलो घरी. जाई पण नाही ना करू. आज आमच्याकडे स्पेशल मेन्यू असा. आपले आपण पाय धुवून घ्यायचे. होय ना, मी पण मगाशी तास बनणार होते. चला, जाई कुठे? जाई काय करते? मम्मम खाते तू? तर फायनली आम्ही इलो घरात. खूप भारी वाटतं कधी एकदा घरात पोहोचतो असं वाटत होता. एकदम चकचकीत करंट आले.
हा हा, तर ते ना रूम दाखव. रूम आता किती चकचकीत करून ठेवला. आणि मी निघताना ऋषाली निघताना रूमची हालत तुम्ही बघा. मी नंतर जाताना मी 8 दिवस राहते ना तेव्हा सगळं रोमाट करून हा ठेवते फुल आणि खय बसायचं आणि खय झोपायचं समजत नाही. आणि निघताना मी सगळं साफ करून जाते बरोबर. हां तर आम्ही आता इलो तर माझ्या सासूबाईंनी स्पेशल आमच्यासाठी मेन्यू बनवल्याने काय मेन्यू बनवल्याने दाखवते. आमच्याकडे वडे सागोती बनवल्याने असं काय झालं? तर आज स्पेशल वडे सागोती. वडे सागोती खूप दिवसांनी येतात ना. तरी तुम्हाला काय दाखवते काय आहे ते दप्तर दप्तर दाखवते. कोणी आणलं बोलायला पाहिजे. तू नाही बोललीस ना तर मी तुला गिफ्ट देणार नाही. मी आणि काकाने तुला ना गिफ्ट आणले. आईनी बाबांनी आबांनी कोणी आणलं बाबाने आणलं. आणि दप्तरात काय काय आहे दाखव मला. वाव मस्तच आहे ग पिंक पिंक छानच आहे. काय आहे आतमध्ये लाख मारायला विचार हो. गिफ्ट काय आणलं. गिफ्ट इथेच डोळे बंद करून मला मी घेऊन येतो. हा लवकर आण म्हणून आज एक देणार आणि उद्या एक देणार. डोळे कसे बंद करा. हा आज एक देणार उद्या एक देणार. बंद डोळे बंद. काका येईपर्यंत डोळे बंद करून राहायचा. इकडच्या डोळ्याने कोण बघतंय कोणतरी बघतंय बघ. एका डोळ्याने कोणतरी बघतंय काका काका एका डोळ्याने बघी 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 बघ ई बघी बघी बघ दिसली दिसली. हा काका दे डोळे बंद कर. डोळे बंद कर. हातात ठेव ना. हा नाही डोळे बंद. हा काय आहे काय आहे ते जाई. घड्याळ. हा हातात असं बांधायचं असं असं दाबते. वाव मस्त आहे छानच आहे. थँक्यू म्हण काकाला. आता हातात बांधून बघूया. हातात बांधून कसं वाटतं. या हातात बांधूया. हा, हात करा पुढे. हा अरे काका जायचं दप्तर पण असंच पिंक पिंक आहे. मॅचिंग झालं. त्या डॉलला पण मॅचिंग झालं. मस्तच झालं की मला दाखवा. आवडलं. बाबाला दाखवून येतं. बाबांना दाखवून ये जा. बाबांना आबांना जा सगळ्यांना दाखवून ये जा. आणि सांगा हां मस्त. काय पडते लाईट पडते. हा हो हो इकडे पुसतोय थांब साईडला राहा जरा. पेटवून दाखव आजीला. हा हे बघ मनुषा. मस्त मस्त जेवण आवरून झालंय. आता बघू शकता तुम्ही 4 वाजले आम्हाला सगळं आवरेपर्यंत. अरे मी शुद्ध मराठी का बोलते. मी असं ठरवलं आहे की मालवणी ब्लॉग बनवून आणि माझ्या तोंडात शुद्ध मराठी येतात. तर आज आमच्याकडे वड्या सागोतीचं बेद असल्यामुळे आमका सगळं आवरूक लेट झाला. तर मी आणि वहिनींनी हे सगळं आवरला. वहिनी भांडी वगैरे झाली. आता ओटो आवरलो की आम्ही झोपतलो कारण आमची काल झोप नाही झाली. असं कुठे गेली सगळी. समेतीला रिपोर्ट दाखवला गौरींचं. जायला घेऊन गेली. जाईला हे घेऊन तिकडे फिरायला गेलो. हां हां अशी जाई हात घेऊन तिकडे गेली. दरवायला डास घालते. तुम्ही काय करते. हे ब्लाऊज ब्लाऊज शिवते. मस्त. ही साडी याला नेसणार काय वटपौर्णिमेला. बघूया तर होतोय का पूर्ण. हां सागर का अजून उठत नाही. सागर 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 का उठत नाहीये. मी आपला फिरतं इकडे तिकडे. चिकूच्या झाडावर चिकू असतात पण पावसातले चिकू काय आमका गावत नाही. ते सगळे पक्षीच खाऊन टाकतात. आणि बघतोय काय काय नवीन. आम्ही मुंबईवरनं इलो गावात की आम्ही पहिला आम्ही सगळं असं घर फिरतो. एक चक्कर मारतो काय काय बाबांनी नवीन केल्यानी.
बघा इकडे काहीतरी नवीन दिसता. नवीन लावले. हा मोठ्याने बोल. ही सुपारी ही जास्वंद नवीन लावली. बरं. आणि जाम तोडून टाकला. हा जाम तोडून टाकला बाबाने. बघते बघ. ही सुपारी नवीन लावली आहे जास्वंद. एक दावली. ही सुपारी एक दावली. नावच फुटत नाही. ही एक सुपारी दाखव. ही दाखव. ही दाखव. हा ही दाखवली. दाखव. अरे वा. एकूण किती मग सुपाऱ्या लावल्या? 3. हा शेवगा लावलाय. हा छान छान. तो जाई सारखा छोटा आहे. ही कास नाही मिरच्या धरल्यात. ही मिरची धरली. ती मिरवेलीसाठी लावली. हे कशाला लावलं जाई सांग? मिरवेल. मिरवेल प्रकल्प. हे आम्ही पोपयाची बाग करणार आहोत. ही मिरची जुनी लागवड. ती अजून पीक देता. ही नवीन लागवड. ह्या झाड बघ, याच्या मुळात वाच खत घातलंय ना तर जरा जास्त पडला. प्लॉट सॉफ्ट. हा होय होय. थैला भाव काय झाला? पहिल्यापासून पडला. अर शॅमिलियन सरडा. रंग बदलता ना. हा बारीक बारीक दिसत. पण पावसातले चिकू मिळत नाही ना. पाखरा खातात बरोबर. हा निरफणच धरलो. हा इकडे ही हळद आपणच रुजल्या की गेल्या वर्षी काढलेलं आहे ना ते परत पुरून टाकलं. हा या मस्तच पसारला. भरपूरच धरली असं. आमच्या इकडे कलिंगड धरली आहेत. लेट हे झालं वाटतं. 3 दिसतात. मस्त वेल पसारलो असा. आणि हाडे फुलता असा. त्या कलिंगडाच्या तिथे उभं कर. फोटो काढ काका तिचा. हा त्या मोठ्या कलिंगडाच्या तिथे उभं ठेव. असं दाखव हाताने. हाताने दाखव. असं असं हात लाव त्याला. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय. आणि तिकडे सासू माझे पेटी वाजवत आहेत. दीर आणि सागर दोघे बाहेर बोलत बसलेत. सासूबाई आणि जाई टी व्ही बघतायत. आणि माझ्या जाऊबाई मला भांडी घासून देत आहेत आणि मी धुवून काढणार आहे. तर आता आम्ही सगळं आवरतोय. काय बोलू काय सुचत नाही आहे. असा आमचा गावचा पहिला दिवस दाखवते.